जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग सॉन्ग हाय रामावरती स्टेटस क्रिएट करणार आहोत। आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, कारण की जी प्रत्येक स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की बेटनुसार आपण जे व्हिडिओ बनवणार आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी तर व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते इथं वरती पिन करून ठेवलेलं आहे, इथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। या पिनवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट काइनमास्टरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, बिना वॉटरमार्कवाला जे मी यूज करतो। आणि तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, की तुम्हाला टेलिग्रामची ID स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल आणि अजून तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि त्यावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्रीमध्ये असतं। तर खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ती बेल येईल तुम्हाला, तिला ऑलवरती सिलेक्ट करून सोडायचे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला फुल स्क्रीन साईज रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट करायच्यानंतर बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले इथं बॅकग्राऊंड दिसत असेल, बॅकग्राऊंडवरती जायचं, तुम्हाला एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडच्या एक नंबरला येते, इथं लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं, तुम्हाला एक स्क्वेअरवाली PNG आहे ती मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती, ती तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची। ॲड केल्यानंतर कैची सर्च ऑप्शनला फुल स्क्रीन करायचे। फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला करायचं काय, या PNGवरती क्लिक करायचं, खाली तुम्हाला ब्लेंडिंगवरती त्याला स्क्रीनवरती सोडायचे। स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता आपल्या इथं लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं, मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला जो एक फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा सिम्पली सगळ्यात पहिले, ठीक आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला क्रॉप करायचं आहे। बघू शकता जसं मी क्रॉप करीत आहे। क्रॉप केल्याच्यानंतर याला आपल्याला इथं या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला 3 डॉटवरती जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे। तर बघू शकता फोटो असा ॲड होऊन जाईल। ॲड झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर अँड सेव्हवरती तुम्हाला याला ओके करायचं, सेव्ह करून घ्यायचं, ठीक आहे। तर हा तुमच्यामध्ये सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर हा फोटो तुम्हाला डिलीट करायचा आहे। डिलीट केल्याच्यानंतर बघू शकता परत आपल्याला इथं लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथून तुम्हाला आणखी एक सेकंड नंबरचा फोटो ॲड करायचा, बघू शकता हा वाला फोटो। हा फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे, ठीक आहे, बघू शकता। किंवा तुम्हाला हे फोटो ॲड करायचे असेल ते फोटो पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, पण तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं दुसरा फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं याला पण आपल्याला 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं, ठीक आहे। तर बघू शकता चारही या बॉक्समध्ये तुम्हाला अशाच प्रकारे जे फोटो ॲड करायचे इथं आणि यावरती क्लिक जाऊन याला कॅप्चर टू सेव्ह करायचे। असे तुम्हाला 20 ते 25 किंवा 15 कम से कम 15 फोटो तरी तुम्हाला असे कॅप्चर करायचे, ठीक आहे। कॅप्चर केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आपल्याला इथं परत आपल्याला बॅक यायचं आहे। काइनमास्टरच्या होमपेजवरती यायचं। होमपेजवरती आल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, परत तो रेसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। सेटिंगवरती जायचं, एडिटिंगवरती जायचं आणि याच्यावरली फोटो जी क्लिक ग्राफिक्स आहे ती पूर्णपणे आपल्याला इथं फोटो क्लिक्स पूर्ण कमी करायची। कमी करायच्यानंतर इथं जे फोटो आपण कॅप्चर केलेले ते फोटो आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप जे पूर्ण ॲड करून घ्यायचे। बघू शकता मी अशा प्रकारे करीत आहे, अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे। परत आपल्याला इथनं जे सुरुवात करायची लास्टपर्यंत आपल्याला एकदा परत ते पूर्ण फोटो कॅप्चर करायचे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे फोटो निघायला सुरुवात होऊन जाईल, बघू शकता। आणि याला आपल्याला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा। तुम्ही ऑलरेडी एक्सपोर्ट केलेला बॅक येऊन जातो। बॅक आल्याच्या नंतर इथं परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, 9.16चा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला करायचं काय, जो व्हिडिओ आपण एक नंबरला एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता 2 सेकंदवाला, ठीक आहे। तर बघू शकता मी तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे, सॉरी 2 सेकंदवाला व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे। तर बघू शकता मी तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथं ॲडिओच्या ऑप्शनवरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा सगळे सिम्पली सगळ्यात पहिले। तर इथनं आपण ॲडिओ ॲड करून घेऊया। तर ॲडिओ
तर बघू शकता आपण ऑडिओ ॲड केलेला आहे. तर आपल्याला इथं बीटनुसार आता जे ॲड करायचं आहे ते सिम्पली आपण थोडंसं ऐकून घेऊया. तर बघू शकता इथपर्यंत आपली पहिली बीट जी सुरुवात होते इथपर्यंत. तर इथनं आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे याचा समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर व्हिडिओच्या आपल्याला इथं पुढला एक फोटो ॲड करावा लागेल. तर आपल्याला सिम्पली इथं मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी हा फोटो ॲड करून घेतो. ठीक आहे, फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला याला इथं सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथं एडिटिंग करतो तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आणि हा फोटो आपण आता सिलेक्ट फुल करून घेऊया. फुल केल्याच्या नंतर इथं डबल मायनस ऑप्शन असेल याला इक्वल करायचं. इक्वल केल्याच्या नंतर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला बीटनुसार आता पुढली बीट कुठपर्यंत आहे ते ऐकून घ्यायचं. ठीक आहे, तर बघू शकता आपण थोडंसं ऐकून घेऊया. तर इथनं जे समोरील बीट सुरुवात होती तर आपल्या इथनं याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा या फोटोचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे थोडंसं ऐकून घेऊया. तर इथं जे आपल्याला परत तो व्हिडिओ ॲड करावा लागेल. ठीक आहे, 2 सेकंदाचा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला परत इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं जो समोरील पार्ट याचा कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर आता आपल्याला परत एक फोटो ॲड करायचा आहे. इथं मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला आणखीन एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी हा फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला याची बीट ऐकून घ्यायची थोडीशी. तर इथनं जे आपल्याला फोटो इथं बघू शकता ॲड झाल्याच्या नंतर हा फोटो कुठपर्यंत ते ऐकून घेऊया. तर इथपर्यंत यायचं नाही. फोटोचा आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे. ठीक आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. कॅचेच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. मीडियामध्ये जायचं आणि परत आपल्याला जो 2 सेकंदाचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ आपल्याला परत एकदा सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता आपण तो व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊया. तर व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. व्हिडिओ सिलेक्ट झाल्याच्या नंतर परत एकदा ऐकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. इथं आल्याच्या नंतर आपल्याला परत याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, 8 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणि परत आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली मी आणखीन एक फोटो ॲड करून घेतो. तर हा फोटो आपण ॲड करून घेऊया. फोटो ॲड केल्याच्या नंतर आता परत आपल्याला बीटनुसार ऐकायचं आहे. ठीक आहे, बीट कुठं आहे दुसरी. तर इथं बघू शकता इथं जे बीट आहे सुरुवात होती तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला परत याचा समोरील पार्ट कट करायचा आहे आणि आणखी एकदा 2 सेकंदाचा व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता तो व्हिडिओ आपण सिलेक्ट करून घेऊया. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथं याचा जो समोरील पार्ट आहे कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर आता करायचं काय इथं 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे आणि इथं कॉल्मी डीजेमधलं तुम्हाला जो आहे 2 नंबरचा इफेक्ट यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे परत यामध्ये क्लिक करायचं आहे आणि या कॉल्मी डीजेमध्ये जायचं आहे आणि 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत तोच आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, ॲड केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. लेअरवरती जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. कैची सर्च ऑप्शनवर याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. परत लेअरवर जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक लाईट इफेक्ट व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. याला कैची सर्च ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत लेअरवर जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली लास्ट व्हिडिओ असेल तो बघू शकता. हवाला व्हिडिओ ॲड करायचा आहे. कैची सर्च ऑप्शन याला आपण फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर आता जो तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. पूर्णपणे बनवून रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.